देखावे केले जातात। इकडे सध्याचे आता आपण येऊयात मुंबईमध्ये आता गिरगाव चौपाटीवर हळूहळू सगळ्या गणपतींचं आगमन होत आहे। सगळे गणपती आता मार्गस्थ झालेले आहेत आपला निरोप घेण्यासाठी। आपल्याला आता पुन्हा एकदा वर्षभरासाठी वाट पाहायला लावून बाप्पा आता निघालेले आहेत आणि या आकर्षक मूर्त्या बाप्पांच्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहेत। त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली, गुलालाची उधळण करण्यात आली। रस्त्यातनं अगदी दिमाखात आणि तितक्याच उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोषात बाप्पांची मिरवणूक निघालेली आहे आणि आपण पाहू शकतोय अगदी शिस्तबद्ध पद्धतीने या सगळ्या मिरवणुका निघालेल्या आहेत। सध्या मानाचे 5ही गणपती हळूहळू गिरगाव चौपाटीवर पोहोचणार आहेत आणि हळूहळू सगळ्या गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे। गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या, बाप्पा निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला या जयघोषात सगळ्याच बाप्पांना निरोप दिला जातोय। भावपूर्ण वातावरणात जड अंतःकरणानं निरोप दिला जातोय। एकीकडे पाऊस सुद्धा कोसळतोय, वरुण राजाची हजेरी सध्या पाहायला मिळते। काही वेळापूर्वी सुद्धा पावसानं हजेरी लावली होती, मात्र या पावसात सुद्धा भर पावसात सुद्धा या सगळ्या गणेश भक्तांचा उत्साह अगदी कणभर सुद्धा कमी झालेला नाहीये, तोच उत्साह त्यांच्यामध्ये आहे। सध्या नागपूरची दृश्य आहेत आपण पाहतोय, या सगळ्या बांधवांकडून चित्तथरारक प्रात्यक्षिक इथे सादर केली जात आहेत। बाप्पाच्या मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी खरं तर पंजाबी बांधवांकडून अशा प्रकारे चित्तथरारक कसरती केल्या जात आहेत आणि आता तोंडातनं पेट्रोलचे हे फवारे सोडून एकीकडे ढोल वाजवून आग दाखवली जाते। चित्तथरारक प्रात्यक्षिक या सगळ्या बांधवांकडून दाखवल्या जात आहेत। नागपुरातली दृश्य आपण पाहतोय। अगदी महाराष्ट्रभरासह देशभरात गणपती बाप्पाचा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि गणेशोत्सवामध्ये सगळेच अगदी तल्लीन होऊन मनोभावे बाप्पाची सेवा करत असतात। आपल्याकडून काय वेगळं करता येईल, आपल्याकडून बाप्पासाठी कशा प्रकारे चांगली आपली सेवा होईल असाच प्रयत्न तर सगळ्यांचा असतो आणि त्याच पार्श्वभूमीवर नागपुरात सुद्धा हाच प्रयत्न दिसतोय। अगदी हातात सगळ्या वेगळ्या प्रकारच्या लाईट्स असलेल्या छत्र्या घेऊन या मिरवणुकीची शोभा वाढवली जाते। बाप्पाला वेगळ्या पद्धतीने ही मानवंदना खरं तर म्हटली तरी वावग ठरणार नाही, कारण बाप्पाला खुश करण्यासाठी, बाप्पाला त्या ठिकाणी त्याची सेवा करण्यासाठी गणेश भक्त आतुर असतात आणि हे संपूर्ण 10 दिवस त्याच्या सेवेमध्ये हे सगळे गणेश भक्त स्वतःला झोकून देत असतात। आपण पाहतोय आकर्षक मूर्त्या आणि बाप्पाची ही सुंदर छबी आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी हे सगळे गणेश भक्त खरं तर आतुर असतात आणि आता खरोखरच तो क्षण अगदी जवळ आलेला आहे, ज्या क्षणी बाप्पा आपल्याला सोडून जाणार आहेत। बाप्पा पुढच्या एका वर्षासाठी पुन्हा एकदा आपल्याला वाट पाहायला लावणार आहेत। संपूर्ण 1 वर्षानंतर आता बाप्पा पुन्हा एकदा आपल्याकडे येतील, त्यामुळे हे 10 दिवस सगळ्यांमध्येच जो उत्साह असतो तो आज सुद्धा आहे, मात्र काहीशी वेगळी भावना आहे। ज्या दिवशी बाप्पा येत असतात त्या दिवशी अगदी आनंदोत्सव असतो, आनंदाचं वातावरण असतं, प्रत्येकाच्या घरांमध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती तो उत्साह दिसून येतो। आता सुद्धा आहे, आता सुद्धा बाप्पाला निरोप देण्यासाठी हा उत्साह आहे, पण मनात काहीतरी वेगळ्या भावना आहेत, मनात दुःखाची एक किनार आहे, कारण बाप्पा आपल्याला सोडून आता 1 वर्षभरासाठी जातोय आणि या 10व्या दिवशी बाप्पाला आपण विसर्जित करणार आहोत। त्या पार्श्वभूमीवर या जड अंतःकरणानं बाप्पाचं विसर्जन आता केलं जाणार आहे।